गाईज तर फायनली मी आता रावेरला पोहोचलेला आहे. माझा मित्र येतो तुम्हाला घ्यायला, म्हणजे दर्शन येतोय घ्यायला. तुम्ही याला माझ्या शिर्डीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. जेव्हा आम्ही शिर्डीला वॉटर पार्कला गेले होते 2 वर्ष आधी, तेव्हा तुम्ही बघितलं असेल. ही बाहेर फिरायची तर हिने पिशव्या खाऊन घेतल्या होत्या. 22 किलो पिशव्याच्या पोटातनं निघालाय. शंभू आहे का? तो शंभू काशी. गाईस हे बघा, इथे कैऱ्या भेटल्या बाई. सीझन चालू झालाय ना आता आंब्यांचा, तर कैऱ्या दिसतील बाई झाडांवर. मारायमध्ये खूप फेमस आहे, खूप मुलांना मारते लहान लहान मुलांना. हा म्हणतोय मला. दर्शनने इथून सुरू केलेलं आहे चिप्स वगैरे बनवायचं, आणि आता त्याने सावद्याला घेतलेलं आहे. हे राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस सकाळची आता वाजता आहे 7. बाय द वे गाईस, मी आता चाललेला आहे रावेरला. ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे, माझा एक फ्रेंड होता रावेरचा आहे म्हणजे आता, पण तर मी त्याच्याचकडे चाललेला आहे दर्शन म्हणून. मी त्याच्यासोबत शिर्डीला पण गेलेला आहे, आणि तो मला शिवमहापुराण कथेमध्ये पण आला होता चाळीसगावला. तर मग आता बस त्याच्या गावाला चाललेलं आहे, कारण की गाईस त्याचं मस्त शेत आहे आणि त्याचा छान एक बिझनेस आहे, जो केळी आपलं बनानाचे वेफर्स आहे ना त्याचं आहे. तर मला खूप इच्छा होती यार, कधीपासून होती की त्याच्या घरी जाऊ. त्याला विचारलं योगा, तो म्हणे केव्हा आपण ये म्हणे. आणि माझी एक मावशी पण असते तिथे. बघू आता तिथे जाणं होतं की नाही, बट मी ट्राय करेल जायचं. हे पिल्लू माझ्यासोबत वरती येऊन गेलं. पिल्लू गाईस, तर मी आता निघालेलो आहे जायला. मम्मी पप्पा झोपलेले होते, कारण की ना ते काल रात्री धुरंधर बघायला गेले होते. रात्री 2:45ला आले. तर मी आता निघालेलो आहे. बस चला निघतो मी. फायनली मी पोहोचलेलो, आणि बघा कुठे आलेलो आहे मी. जिथे माझे काका राहता, तर तिथेच हे पण राहता. बस मग आता त्यांच्या कारमध्ये चाललेलो आहे. त्यांना रावेर डेली जावं लागतं ना, तर मला जायची इच्छा होती. म्हटलं ठीक आहे, मी योगा ये. मग आता चाललेलो आहे, बाईकला मध्ये पार्क केलेलं आहे. सो गाईस, आता आम्ही निघालेले रावेर जाण्यासाठी, आणि तुम्हाला भेटवतो. मला परवा फोन भेटलं होतं म्हणून. तर या त्या होत्या आणि त्यांची मुलगी. तर या डॉक्टर यांना जावंच लागतं, त्यांच्यासोबत आता मी चाललेलो आहे. इकडे बघ रिद्धी, हाय कर. किती क्यूट आहे गाईस ही. सो हे पण एक इन्फ्लुएन्सर रील्स वगैरे बनवता या. तर आम्ही निघालेले भुसावळ जाण्यासाठी. फायनली हायवे लागलेला आहे. गाईस, तर फायनली मी आता रावेरला पोहोचलेला आहे. माझा मित्र येतो तुम्हाला घ्यायला, म्हणजे दर्शन येतोय घ्यायला. तर त्याच्या घरी जाईल बाई. त्याच्याकडे ना एक मस्त गाय आहे, मला तिला भेटायचं आहे यार. तो जेव्हा आपण इंस्टाग्रामवर स्टोरी वगैरे टाकतो ना, तिला बघून एवढं छान वाटतं. राधा नाव आहे तिचं. खूप छान वाटतं, आणि तिथेच माझी मावशी पण राहते. भेटून घेईल. एक मस्त तिची बनानाची फॅक्टरी पण आहे, जी त्याने आता त्याच्या मित्राला हँडओव्हर केलेली आहे, आणि ती सावद्याला आहे. तो बोलला की आपण सावदाला पण जाऊ म्हणे. तर इथे रोडवर आलो होतो, इथे शॉप होतं. ते ना थोडंसं भूक लागली होती बाई. हे पोंगे दिसले, खूप इच्छा झाली पोंगे खायची. तो येतो तोपर्यंत. आणि एक कॅडबरी घेतलेली आहे. कॅडबरी घेऊ बाई म्हटलं त्याच्या बहिणीसाठी. सकाळी सकाळी आपल्या इंडियन फॅमिलीमध्ये बाई नाश्ता बनत नाही. बनलेलं असतं तर ते रात्रीची खिचडी असते, ती गरम करून खायची. बट ठीक आहे, एनिवेज आता हे पोंगे भेटलेले, पोंगे खातो. अजून बघतो काय काय, म्हणजे अजून काय नाही. तो येतोच आहे बाई, तेवढा वेळ नाही आहे खाण्यासाठी. गाईस, तो फायनली बघा आलेला आहे दर्शन. तुम्ही याला माझ्या शिर्डीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. जेव्हा आम्ही शिर्डीला वॉटर पार्कला गेले होते 2 वर्ष आधी, तेव्हा तुम्ही बघितलं असेल याला. हां, शिवकरा. ते पण चाळीसगावला, ते पण सांगितलं. जळगावला पण आला होता तू? जळगावचं मला आठवत नाही. हां का? त्यानंतर मग इकडचं चाळीसगावच्या. तर आता अशा मी 2-1 वर्षापासून आहे कॉन्टॅक्टमध्ये. आता जातो हिच्या घरी, तिच्या गायला भेटतो. मला तुझ्या गायला भेटायला आधी भेटायचं तुला. राधा आहे ना ती? राधा शंभू. हां, 2 आहे. 2 आहे, एक लहानी आहे. हां, त्यानंतर त्याचं वासरू गोरा, जो शंभू नाव ठेवले त्याचं. अरे वा. आणि दुसरीवाली काशी. चल तिघांना भेटू आज. तिघांना भेटू. पैसे आहे रावेर तालुका, आणि बघू आज कसं आहे रावेर तालुका. पण त्याआधी नाश्ता करून घेऊ. मस्त ब्रेड वडा, समोसा, कचोरी, पोहे. काय घेतो सांग? पाववडा ला दादा. 2 पाववडा.
तर फायनली काहीच दर्शनच्या घरी आलेलो आहे. हे आहे दर्शनचं घर, दर्शन रावलचं घर आहे. सिक्युरिटी आतापर्यंत घरात मुसडीला नसतं. 2 सिक्युरिटीनी अशा हात लावून अडवून घेतलं असतं. कोण येते बघा, या इथे झोपतो दर्शन, इथे झोपतो, इथे आंघोळ करतो. टाकीतून पाणी वळते, इथं खालती बसतो मी आंघोळीला. सगळ्यात आधी तो गायकडे घेऊन आला भेटायला. कोणाचं ऑपरेशन झालेलं आहे? इचंच ना. राजेचं ऑपरेशन झालेलं आहे गाईस. भाऊस 2 किती वर्ष होता पुण्याला? 8 महिने. 8 महिने होता फक्त. 8 महिन्यात ही बाहेर फिरायची तर हिने पिशव्या खाऊन घेतल्या होत्या. 22 किलो पिशव्याच्या पोटातनं निघाल्या. हे बघ, म्हणून हिचं ऑपरेशन झालेलं. इथून कापलं होतं. हां, आता ओके ना? आता ओके बोललो. जर हा बोलला, जर पिशव्या नसता काढला ना आतापर्यंत ही जिवंत पण नसती म्हणे. राधे मारत नाही ना? नाही, राधे तो मारतो शंभू. शंभू. राधे किती बारीक झाली रे ही. तेच ना. राधे आला आता. अशी काय करते राधे? अरे तू मारते का? नवीन नवीन आहे म्हणून. मग तुला कुठे हात लावू मी आता? आई किती छान वाटतं गाईंना हात लावून. तिला घाबरते ती, तिला असं वाटतं की तू सुई टोचायला आलेला आहे तिला. हां, अरे ऑपरेशन झालेलं आहे म्हणून वाटत असेल तिला. स्ट्रेसमध्ये येते. किती महिने झालं ऑपरेशन? महिना झाला असेल. आत्ताच झालं. हा, एकच महिना झाला. हां. शंभू आहे का? हा शंभू. तो शंभू. काशी. काशी. एकदम देवांचेच नाव ठेवत चाललेलं आहे बाई तू डायरेक्ट. अरे तेवढंच देवाचं नाव घेतलं रे सकाळी सकाळी. काशी, काशी विश्वनाथ. शंभू. शंभू. शंभू असं इग्नोर ॲटिट्यूड. हां, तर तुला तरी इग्नोर करणार, आता दुसऱ्याला मारायला येत होतो आम्ही. नाही तो ओळखत असेल ना आमच्या मागच्या जन्माचा काहीतरी असेल. शंभू जाऊ दे, तू इग्नोर करतोय मला. ॲटिट्यूड आहे रे त्याच्यात. त्याला ॲटिट्यूड विचारते. नाही, ही गरीब गाय वाटते मला. गरीब गाय वाटते एकदम. गरीबीने ॲटिट्यूड विचारत असते. गाईस हे बघा, इथे कैऱ्या भेटल्या बाई. सीझन चालू झालाय ना आता आंब्यांचा, तर कैऱ्या दिसतील बाई झाडांवर खूप. किती छोट्या छोट्या कैऱ्या आहे. ही एक पिकलेली नाही, पिकलेलीच नाही, मोठी आहे पण आंबट असेल, खूप आंबट असेल असं. खूप वरती असतील तिकडे साईडला. तोडता तुम्ही इथून? तुम्हाला तर काय फक्त हात टाकला काढा, हात टाकला काढा. नाही अजून पडद्यावर एक तर मोठी नव्हता, अजून एवढे साईजची होती. बापरे, एवढी मोठी होते. बारीक ते लहान आहे, अजून कडू लागते. बॅक यार्डला बघा मस्त आहे ना, त्यांनी हे करून ठेवलेलं आहे, भाजीपाला वगैरे लावून ठेवलेलं आहे. फणस पण आहे. काही पाहिजे तर असं पाहिजे डायरेक्ट घराच्या बॅक साईडला एकदम मस्त आपण स्वतःची शेती बनवायची. नागलीचे जे पान बनवून खात होते. फणसचं कोणते झाड? फणसचं आहे का? आलं नाही फणस अजून मोठं. हे फणस आलेले, हे आलेले बारीक 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 वाले फणस आहे, छोटे छोटे फणस. पहिलं वर्ष आहे म्हणून ते अजून एवढं स्टेबल नाहीये फणस ठेवण्यासाठी. असं कोरडं उंचन पडून जात आहे. हे दाखव गाईस, हे कोरडं फणस भाई. हे एवढं मोठं होतं ना फळ, आणि आता बघा केवढूस आहे हे. माझ्या हाता एवढं होतं हे, नाही म्हणजे एवढं तरी होतं. होते हात एवढं बी होतं ना. वांगे काय? पिवळा वांगा या मोठा वांगा मोठा. तर आम्ही ना मस्त याच्या घरी होते आणि आता आम्ही निघालेले माझ्या मावशीकडे. हा म्हणे की मावशी ना माझी ती इथे खूप फेमस आहे म्हणे. काय काय मेडिकल आहे का? हां, याच्या दादाचं मेडिकल आहे. तुमचं स्वतःचं आहे का? अरे वा. मारायमध्ये खूप फेमस आहे, खूप मुलांना मारते लहान लहान मुलांना. हा म्हणतोय मला. लहान मुलं घाबरतात त्या मॅडमांकडे जायला. हे ना क्लासेस घेते ना मावशी. सध्या मावशीला विचारू नये या गोष्टीवर. विचारू चल. मॅडम कुठं राहतात तुझं? शीतल भावसार मॅडम पुढेच का? माहिती का कोण आहे? मग का बरं बोलली अडीच? शीतल भावसार मॅडम. हां वा, फेमस आहे, खूप फेमस आहे. इथून की इथून एंट्री इथून म्हणले माहिती तिकडनं अशी मागच्या वर्षी तिकडनं झाली होते.
तुमची गाडी जमा करायला आलेलो अरे आहे. यार मी ओळखलंच नाही तुला, ये ना. तर गाईस मी आलो तर माझ्या मावशीच्या घरी. पण आहे ना, त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही वगैरे, म्हणजे खूप शाळा आहे ते, मामा पण आणि मावशी पण. सो मी आता इथे आलो होता, मस्त जेवण वगैरे केलं आणि शेवभाजी खाऊ घातली बाई मस्त मावशीने. जबरदस्ती बाई जाऊच देत नाही होती जेवणाशिवाय. आणि आता 12:30 होत्या, मला निघायचंय. त्यांचा कॉल येऊन गेलेला आहे डॉक्टरांचा, म्हणे की माझं झालेलं आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, मी पण निघतो. माझं हे तिचं ऑफिस आहे. टीचर आहे ना भाई, खूप फेमस टीचर आहे ती, रावेरची इथली क्लासेस जे खूप फेमस आहे ती. गाईस तर मी परत निघालेलो आहे दर्शन आहे. गाईस मी पुढच्या हप्त्यात परत येतो इथं रावेरला. मला आवडलं बाई हे रावेर खरंच. तर मी पुढच्या हप्त्यात परत येणार आहे. आणि त्या टायमाला मग करशील मग हा. आपल्या केळी चिपच्या प्लांटला व्हिजिट. ते याची जी फॅक्टरी ना बनाना चिप्सची, तिथे जाऊ यार. तिकडे जायचंय मला, बघायची आहे. हा स्टेटसवर टाकत राहतो, मला खूप इच्छा असते बघायची ते. तर दर्शनने इथून सुरू केलेलं आहे चिप्स वगैरे बनवायचं. आणि आता त्याने सावद्याला घेतलेलं आहे, हे इथे बंद केलेलं आहे. इथे परत सुरू करणार आहे का? फक्त नवरात्री जेव्हा वर्कलोड जास्त असतं तेव्हा. आणि केळीची शेती काही बघा ना गाईस, उन्हामुळे केळी कशी झालेली, एकदम सुकून गेलेली. इथे पूर्ण शेती आहे, बघा ना किती मस्त वाटतंय बाय. डायरेक्ट एकदम झाडाची सावली आल्यावर गरम होऊन. चल मग भेटू लवकरच, पुढच्या हप्त्यात येतो. ठीक आहे, बाय. थँक्यू. एवढं रेल्वेने येईल पुढच्या वेळेस. पोचलेलो आहे मी इथे जळगावला. ते बाईक आहे तर निघतो बाई. मला झोप लागते गाईस, काल रात्री नाही, थोडं जिमला जातोय ना, तर पाय वगैरे दुखतात, त्यामुळे खूप झोप लागते यार. गाईस तर संध्याकाळची आता 5 वाजता आहे. मी आला होता रावेरवरून 3 वाजेपर्यंत. आणि आता माहिती मी कुठे मी आलेला आहे, पण इथनं आहे ना, मला वरतून बघितलं आणि मला आहे ना घरी जायची इच्छा पण नाही होती, एवढ्या उन्हाची कडक उन्हाची बाईकवर. तर मी इथे आला, मस्त आराम केला, झोपून राहिला. तर 5 वाजता आहे बाई, आणि जाईल ऊन कमी झाल्यावर घरी मस्त. अरे स्वनिकची मस्त 10ची एक्झाम झालेली आता. तर कसं वाटतं स्वनिक घरी एकटं बोर होऊन? नाही ना, असं वाटतं सुट्ट्या नको ना, स्कूल पाहिजे ना. आता स्वनिक गाईस मोठा झालेला आहे, आता कॉलेजला जाणार आहे. कोणत्या कॉलेजला जाणार बघेल आता. बाहेर निघाल्याबरोबर अशा गरम उन्हाचा झळा लागताय ना बाई, काय सांगू गाईस तुम्हाला. बिचारे हे जे पक्षी असतात ना, यांना सगळ्यात जास्त त्रास होतो, पक्षी. आणि बाहेर जे गाई म्हशी असतात आणि जे कुत्रे असतात ना, त्यांना. 6 वाजताय आणि आता मी निघतोय घरी जाण्यासाठी. ऊन पण कमी झालेलं आहे ना, तर तो वरतून बघतोय. बाय 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 बाय. चला गाईस, मी निघतो आता. तर रात्रीची 11 वाजलेले. मी घरी आला होता संध्याकाळी 6 वाजता. खूप थकला होता. रील वगैरे शूट केली, या फॅनची रील शूट करायची होती, याचं प्रमोशन आलं होतं, ते शूट वगैरे केलं आता. आणि आता आम्ही बाहेर गेलो होतो, आईस्क्रीम वगैरे खाल्लं, आणि त्या आईस्क्रीमचा डब्बा घरी घेऊन आलेले आम्ही. आणि शुभमीला चिडवतोय, स्वतः तर काही खाऊ घालत नाही. सुमितच्या घरच्यांनी सुमितला काहीच घरातनं काढलेलं आहे, तो आमच्या घरी आता आलेला आहे राहिला. जेवण वगैरे आमच्या घरी आजपासून त्याचं. आणि रील शूटिंग वगैरे हा, आता सगळं हाच. तर जेवण करून घेऊ, लाजू नको, तुझंच घर आहे आता.